मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता सावित्री म्हणते, मालक आता काय करायचं? तेव्हा ज्योती म्हणतो की आता आपल्याला महिला पंतोजी शोधावी तर लागेलच. बघूया त्यासाठी काही करता येईल ते करू. सावित्री म्हणते, सगळं ठीक होईल, तुम्ही फक्त वाईट वाटून घेऊ नका. तेव्हा ज्योती सावित्री दोघेजण आपापल्या कामाला निघून गेलेले असतात. तेव्हा इथे गोविंद काका म्हणत असतात की मला काय वाटतं, ज्योतीची शाळा बंद झाली हे वाईट झालं त्यांच्या अर्थी, पण एका अर्थी हे चांगलंच झालं ना. चला, शाळा बंद झाली आहे तर मला असं वाटतं की आपण या घरामध्ये आता राजाराम आणि सुनबाई यांना परत घेऊन आलं पाहिजे. तेव्हा इथे चिमणा म्हणत असते, खरंच मी तर गणूची आणि त्या दोघांची कधीपासूनच वाट बघते. कधी एकदा ते घरी येत आहेत असं झाले मलासुद्धा. गणूशिवाय मला राहवत नाही हो, असं चिमणा आता म्हणत असते. तर इथे पारू म्हणत असते, काय हो आपण आता घरी जायचं? तेव्हा राजाराम म्हणतो, अगं मग काय, घरी जायचं तर काय, आई वडिलांशिवाय भावाशिवाय मला तरी काही करमतंय काय? वेगळं राहण्यामध्ये कसलं आले सुख, कुटुंबासोबत राहण्यामध्ये सुख आहे. तो माझा भाऊ आहे ज्योती, माझा काही तो वैरी नाही आहे. पण आता शाळा बंद झाली आहे नवं, आता घरी जायला काही हरकत नाही. तेव्हा तिथे दादा येतात आणि म्हणतात, वय तर त्यासाठीच तर मी इथे आलो आहे ना. तेव्हा दादा आल्यानंतर पारू लगेचच पाणी वगैरे प्यायला देते. दादा म्हणतात की चला आता घरला येत आहे ना. ती म्हणते, वय दादा, अहो आम्हालासुद्धा करमत नाही हो, एवढ्या दिवस मी बोलले नाही, पण तुमच्या सगळ्यांची खूप आठवण यायची. सुनबाई सुनबाई म्हणून तुम्ही सतत हाका मारायचात, तुमचा आवाज माझ्या कानामध्ये वाजायचा. सासूबाई तर हे कर सुनबाई, ते कर सुनबाई असं दिवसभर म्हणायच्या. मला तुमच्या दोघांची, इथे जाऊबाईंची, तात्यासाहेबांची खूपच जास्त आठवण यायची. तेव्हा दादा म्हणतात, मलासुद्धा गणूची, तुमच्या दोघांची फार आठवण यायची. तेव्हा लवकरात लवकर त्याला घेऊन आता घरला या. तेव्हा पारू म्हणते, वय वय आम्ही लगेचच आता घरी येतो. तेव्हा राजाराम म्हणतो, पारू चल लवकरात लवकर सामान भरायला घे, आपण आत्ताच निघूया. तेव्हा पारू म्हणते, वय वय आपण लवकरात लवकर निघूया. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ज्योती शांतपणे बसलेला असतो. तेव्हा ज्योतीला आठवत असतं की इथे आता तात्यासाहेबांचे वडील म्हणालेले असतात की शाळा तर बंद झाली, कारण त्या मुलींना इथे आता एक महिला पंतोजी हवी आहे. तू नको आहेस ना त्यांना, त्यामुळे आता महिला पंतोजी कुठून आणणार? त्यानंतर इथे सावित्री येते आणि म्हणत असते, मालक काय झालं, कसला विचार करताय? तेव्हा ज्योती म्हणतो, कसला नाही, मार्ग सापडला. सावित्री म्हणते, काय मार्ग सापडला म्हणजे महिला पंतोजी मिळाली? तेव्हा ज्योती म्हणतो, हो. ती म्हणते, कोण? तिला असं वाटतं की कुणी इंग्रज आहे की काय. तेव्हा ती विचारते, कुणी इंग्रज आहे का? ते म्हणतात, नाही नाही आपल्यातलीच आहे. ती म्हणते, मी ओळखते तिला. ज्योती म्हणतो, हो अगदी जवळून. तिचं नाव काय? याच गावची आहे की दुसऱ्या गावची? ज्योती म्हणतो, याच गावची. नाव काय? तर नाव नंतर सांगेन, आधी तुझी भेट तर घडू दे. आणि ज्योती सावित्रीला आरशामध्ये स्वतःचंच प्रतिबिंब दाखवतो आणि म्हणतो, ही आहे ती महिला पंतोजी. तेव्हा सावित्रीला खूप मोठा धक्का बसतो. इथे आता चिमणा जेवण वाढत असते. तेव्हा पारू तिथे येते आणि म्हणते, सासूबाई अहो मी करते समद. ती म्हणते, अगं तू आत्ताच आली आहेस ना, लगेच काही कामाला जुंपू का तुला, थांब मी करते. तेव्हा पारू म्हणते, नाही नको नको, म्हणजे मी बसणार आणि तुम्ही काम करणार होय, मी करते की समद. तेव्हा इथे राजारामसुद्धा आलेला असतो. चिमणा आपल्या इथे सुनेला आणि मुलाला बघून खूप आनंदी झालेली असते. ती म्हणत असते, राजारामा आलास तू, तुम्हाला दोघांना घरी आलेलं बघून मला खरंच खूप आनंद झाला आहे. तेव्हा ज्योती इथे सावित्रीला म्हणत असतो की सावित्री तू आहेस महिला पंतोजी. तेव्हा सावित्री म्हणते, काय? नाही नाही मालक, माझ्याच्याने काही हे शक्य होणार नाही. अहो मला कुठे तुम्ही शिकवायला सांगताय, मी नाही पंतोजी होऊ शकत. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, का सावित्री, का नाही होऊ शकत? तू महिला पंतोजी होऊ शकतेस. तेव्हा प्रेक्षकांनो, ज्योती आणि सावित्रीचा तो आवाज बाहेरपर्यंत ऐकू येत असतो. तेव्हा राजाराम म्हणतो, काय झालं,
या दोघांचं काय भांडण वगैरे चालू आहे की काय? तेव्हा इथे पारू म्हणते, अरे देवा, यांचं भांडण? तेव्हा राजाराम म्हणतो, नाही नाही, अगं जोरजोरात बोलत असतील, भांडण कशाला, त्यांचं कधी भांडण नाही होत. तेव्हा इथे आता पारू म्हणते, अवं नाही, भांडणच होतं आहे, तुम्ही जाऊन जरा बोलता का, समजवता का तात्यासाहेबांना? तेव्हा इथे गोविंद काका म्हणतात, नाही नको, त्या दोघांचं काय चाललं आहे ते चालू दे, आपण थोडा वेळ वाट बघूया. तेव्हा सावित्री म्हणते, हे बघा, तुम्ही मला या सगळ्यामध्ये काही खेचू नका, मी मुलींना कसं काय शिकवणार, अहो मला कुठे येतं शिकवता. तेव्हा ज्योती म्हणतो, असं कसं नाही येत, जसं मी तुला शिकवलं तसं तू त्यांना शिकव. तेव्हा सावित्री म्हणते, अहो अक्षर ओळख वेगळं असतं, शिकवणं वेगळं असतं. ज्योती म्हणतो, काही वेगळं नसतं, तुला अक्षर ओळख आहे ना, तुला येतं ना इथे अक्षर ओळखता, लिहिता, वाचता, मग तेच तुला त्या मुलींना शिकवायचं आहे, बस. हे बघ सावित्री, आपण इतकी मेहनत घेतली, ही शाळा सुरू करण्यासाठी आपण काय काय केले तू बघितलंस ना, मग आता आपल्याला महिला पंतुजीसाठी आपण इतके दिवस केलेली मेहनत वाया घालवायची आहे का? हे बघ, तू आता मुलींना शिकवायचं. तेव्हा सावित्री म्हणते, नाही नाही, हे बघा सासूबाई, आता कुठं माझ्याशी नीट बोलायला लागल्यात, मी बोलत नाही, पण मला खूप वाईट वाटतं, माझी सोन्यासारखी जाऊ घर सोडून निघून गेली, गणू माझ्या नजरेआड झाला, माझे इथे दीर घर सोडून गेले, आणि मला आता त्यांना दुखवायचं नाही आहे, मला त्यांना वाईट वाटेल असं काही करायचं नाही आहे, आता मला माझं घर सांभाळू द्या. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, त्या सगळ्याकडे दुर्लक्ष कर. ती म्हणते, असं कसं दुर्लक्ष करू, ते माझं घर आहे, ती माझी माणसं आहेत, त्यांना दुखून मला आता काय बी करायचं नाही. अहो घरातली एवढी सगळी कामं असतात आणि त्याच्यामध्ये मला मुलींना शिकवायला नाही जमायचं, तुम्ही उगाच माझ्यावरती नको ती जबरदस्ती शिकवण्याची करू नका, मी तुमचं नाही ऐकणार. तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री, आत्तापर्यंत तुझा पाय दुखत असताना तू माझ्यासाठी बोरू घेऊन आलीस, मी 7वीची परीक्षा उत्तीर्ण चांगल्या मार्कांनी व्हावं म्हणून माझ्या पाठीशी पहाडासारखी उभी राहिलीस, आणि आता जेव्हा मला सगळ्यात महत्त्वाची होकाराची गरज आहे तर तू मला नकार देतेस. तेव्हा मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती सावित्री, असं ज्योती म्हणतो. तेव्हा इथे आता राजाराम दादा म्हणतात, अरे देवा, इथे आता ज्योतीचा हात उचलतो की काय आज? तेव्हा लगेच पारू म्हणते, नाही नाही, तात्यासाहेब शिकलेला आहेत, ते हात बी उगारायचं नाही. तेव्हा ते दोघेजणं साळावरूनच भांडत असतील, तेव्हा आपण आता काय करायचं? तेव्हा प्रेक्षकांनो, ज्योतीचा राग शांत झाल्याशिवाय तो काही आता कुणाशी काही बोलायचा नाही. आता तर जेवायचा बी नाही वाटतं, त्याला बोला बाबा जेवायला ये, मोठा भाऊ आलाय, जेवलं पाहिजे की नाही? राजाराम म्हणतो, जाऊ दे, यांना नसल यायचं आणि भांडायचंच असेल तर मग आम्ही कशाला थांबलोय, आम्ही बी जातो की. तेव्हा चिमणा म्हणते, अरे असं काय करतोस, ज्योती येईल, थांब, त्याच्याशी बोल तरी. तेव्हा सावित्री म्हणते, मालक, मी तुमच्यासमोर हात जोडते, मला तुम्ही पंतोजी म्हणून आता शाळा शिकवायला सांगू नका, मी त्या मुलींना नाही शिकू शकत. तेव्हा तो म्हणतो, अगं तुला मी कुठे म्हणालो होतो शिकव, मी शिकवणार होतो ना मुलींना, पण तू बघितलंस ना, त्या मुली लग्नाच्या वयात आल्यात आणि त्यांनी शाळेमध्ये पाठवले तुझ्यावरती विश्वास ठेवून, तू शिकवशील म्हणून. आता परपुरुषासमोर त्या मुली बसणार नाहीत, घरातले लोक बसू देणार नाहीत, मग तुझ्याशिवाय दुसरा कुठला पर्याय आहे का सावित्री, सांग बरं तू. त्यामुळे तू शिकवलंस तरच त्या मुली येतील की नाही? एवढ्या मेहनतीने आपल्याला 6 मुली मिळाल्या, त्या मुलींना आपण शिकवणार सुद्धा होतो, पण माझ्यासमोर त्या काही बसणार नाहीत, त्यामुळे तू आता होकार द्यायचा सोडून नकार देतेस. खंबीरपणे माझ्यासाठी अक्षर ओळख शिकणारी तू इथे रात्रीचा दिवस केलास, शेतावरती जाऊन सुद्धा तू अक्षरं गिरवलीस, एवढं सगळं केलंस कशासाठी? आणि आता होकार द्यायचा सोडून तू माझ्याकडे पाठ फिरवत नाही आहे सावित्री, तू अक्षरांकडे पाठ फिरवतीयस, असं आता ज्योती सावित्रीला म्हणतो आणि सरळ तिथून रागानेच निघून जातो. सावित्रीला खूप वाईट वाटतं. ज्योतीला सावित्रीकडून ही अपेक्षा नसते, त्याला असं वाटत असतं की महिला पणतोजी आता आणणार कुठून? महिला पणतोजी दुसरी कोणी बघितली तर तिला पगार द्यावा लागेल, मग पगार कुठून देणार? पैसे तर हवेत ना द्यायला. सावित्रीने शिकवलं, जे काही तिला येतं तेवढं शिकवलं तरीसुद्धा बाहेर पगार द्यावा लागेल, इथे द्यावा लागणार नाही. तेव्हा इथे ज्योती सगळ्या बाजूने सारासार विचार करून सावित्रीची निवड करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ज्योती रागाने बाहेर पडतो, सगळेजण म्हणतात, ए ज्योती, अरे बाबा ऐक ना, पण ज्योती काही कुणाचं काही ऐकायला तयार नसतो, तो सरळ आता तिथून निघून जातो. तेव्हा इथे दादा म्हणतात की जाऊ दे त्याला, आता त्याचा राग शांत झाल्याशिवाय तो काही घरला यायचा नाही, हे सुद्धा तेवढंच पक्का आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पारूला कळत असतं की त्याच्या मनाची नेमकी काय घालमेल सुरू आहे ते. त्यानंतर इथे आता आपले तात्यासाहेब आहेत ना, तात्या भिडे, ते काय करतात,
सगळे इथे जे काही कागदपत्र असतात ते पाटी पेन्सिल सगळं काही आता असं बाहेर व्यवस्थित लावून ठेवतात. तेव्हा इथे आता त्यांचे वडील येतात आणि म्हणतात, अरे हे काय आहे, कशाला एवढं सगळं इथे व्यवस्थित ठेवायचं, काही गरज नाही आहे व्यवस्थित वगैरे ठेवायची, त्यापेक्षा सगळं काही इथे आता बांधून ठेव ना, सरळ आहे ना बासनात ठेव सगळं. तेव्हा तात्या भिडे म्हणतात, बासणाला सुद्धा काही मर्यादा आहेत की नाही, काय काय बासणामध्ये बांधून ठेवायचं. ते म्हणतात, अरे मग काय आता याचा सगळा उपयोग होणार आहे, काही उपयोग होणार नाही आहे, ते सगळं बासनातच ठेवावं लागणार आहे तुला. तात्या भिडे म्हणतात, अजिबात नाही, यातलं काहीही बासनात जाणार नाही. अहो विद्या आहे ती, विद्याला काय आपण बासनामध्ये बांधून ठेवतो का. विद्या ही फक्त शिकायची असते, दुसऱ्याकडून ती अवगत करायची असते, जास्तीत जास्त शिकायची असते, ती बासनात बांधून ठेवण्यासारखी गोष्ट नाही. आणि बासनात तुम्ही काय काय बांधून ठेवणार, त्याला पण काही मर्यादा आहे की नाही, असं आता तात्या भिडे म्हणत असतात. ते म्हणतात की बाबा अहो सोडा ही मनातली कटुता, आणि त्यांना मुलींची शाळा सुरू करायची आहे, त्यांना जर आपल्या इथे मुलींसाठी काहीतरी करायचं आहे तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा ना, त्यांच्या रस्त्यातला अडथळा बनू नका तुम्ही बाबा. आत्तापर्यंत इथे पिढ्यानपिढ्या आपण त्या लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवलं, त्यांना सगळ्यापासून दूर ठेवलं, आणि आता इथे ज्योतिराव काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत, परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करतायत, तर तुम्ही का अरखुटी निर्माण करताय. अहो मुली जर शिकल्या सवरल्या तर त्या सक्षम होतील, घरादाराला मुलाबाळांना अजून चांगलं सांभाळतील. तेव्हा इथे त्यांचे वडील म्हणतात, मला तेच नको आहे. मुली जर शिकल्या ना तर त्या कुणाचं काही ऐकणार नाही. अरे घरादाराला चांगल्या पद्धतीने नाही तर घरादाराला त्या नीट सांभाळणारच नाही. कळते का तुला, मला इथे कलियुग नको आहे. कलियुगामध्ये जे काही घडेल ना ते बघण्याची ताकद आपल्यामध्ये नाही. त्यामुळे मुली जर शिकल्या तर किती वाईट परिणाम होतील ना त्याचे, ते तुला माहिती नाही आहे तात्या. म्हणून आता ह्या पाट्या वगैरे आहेत ना ते सगळे बासणात बांधून ठेवण्याचीच वेळ येणार आहे, कळलं का तुला. तात्या भिडे म्हणतात, ती वेळ कधीच येणार नाही बाबा, मनातून आहे ना तुमच्या ही कटुता काढून टाका. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सावित्री रडत असते, कारण ज्योती घरातून निघून गेलेला असतो. तेव्हा चिमणा म्हणत असते, ए बाई तू जे काही बोललीस ना ज्योतीला ते अगदी बरोबरच केलंस, बरं झालं त्याला स्पष्टपणे सांगितलंस की तू पंतोजी होणार नाहीस म्हणून, नकार दिला ते बरंच केलंस. त्याला वाईट वाटेल पण नंतर होईल सगळं ठीक. तेव्हा इथे पहिल्यांदा तू माझ्या काहीतरी आवडीचं काम केलेलं आहेस, काय गं पारू, बरोबर ना, सावित्रीने जे केलं ते योग्यच केलं ना. तेव्हा पारू म्हणते, आऊ जाऊ बाई रडू नका बरं, तुम्ही शांत व्हा, काय बरोबर काय चूक खरं तर मला काहीच कळत नाही आहे, काय बोलावं काही कळत नाही आहे. तेव्हा चिमणा म्हणते, ए पारू काय बोलावं कसं काही कळत नाही, सावित्रीने जे केलं आहे ना ते एकदम बरोबर केलं आहे, पंतोजीला तिने नकार दिला. ज्योतीला इथे कळायला पाहिजे ना, घरातली बाई दिवस रात्र काम करत असते, तिला इथे जात्यावरती दळण दळायचं असतं, सारवण काढायचं असतं, पोटातल्या आतड्यावरती येईपर्यंत विहिरीतून पाणी काढायचं असतं, कपडे धुवायचे असतात, मळ्यामध्ये राबायचं असतं, चुलीवरती जेवण शिजवायचं असतं, एवढं सगळं करायचं असतं एका बाईने. आणि त्याच्यामध्ये पंतोजी कशी काय होईल, ती शिकवायला लागली तर मग घरातली कामं कोण करणार, हे ज्योतीला कळायला नको का. तेव्हा इथे पारू म्हणत असते, मला तर खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा चिमणा म्हणते, मला तर आज माझ्या सावित्रीची दृष्टच काढावी वाटते, कारण आज तिने ज्योतीला नकार देऊन खरंच खूप चांगलं काम केलं आहे, घरादाराचा विचार केला आहे. त्यानंतर तिथे आता आलेले असतात राजाराम दादा आणि गोविंद काका. ते दोघेजण आल्यानंतर सावित्री विचारते, काय झालं भाऊजी, सापडले का, हे कुठे आहेत. तेव्हा राजाराम म्हणतो की सावित्री अगं समधीकडं शोधलं, जिथं जिथं शक्य असेल तिथं सगळीकडे गेलो, मळ्यामध्ये सुद्धा गेलो, पण ज्योती कुठं बी नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण टेन्शनमध्ये येतात. त्यानंतर आता आपला मोरोपंत तात्या भिडे यांच्याकडे रात्रीचाच धावत पळत येतो. तेव्हा तात्या भिडे म्हणतात की अरे मोरोपंत तू ह्या वेळेला इथे काय रे, काय काम काढलंस. तेव्हा इथे मोरोपंत म्हणत असतो की तात्या भिडे खूपच वाईट बातमी आहे, आपला ज्योती घरातून रागाने बाहेर पडलाय असं मला अण्णाकडून कळलं, आणि आता रागाच्या भरात बाहेर पडलाय आणि कुठे गेलाय कुणाला काहीसुद्धा माहिती नाही. तेव्हा इथे तात्या भिडे म्हणतात, राग तर येणं साहजिकच आहे, आजचा दिवसच वाईट, जे काही घडलं ते खूपच चुकीचं होतं, त्याचमुळे कदाचित त्यांना राग आला असेल आणि कुठेतरी गेले असतील.
आता शोधायचं तरी त्यांना कुठे? त्यानंतर इथे आता ज्योती हा घरामध्ये नाही आहे, पण तो कुठे आहे ना ते बरोबर सावित्रीच्या लक्षात येतं. सावित्री म्हणत असते की मी जाऊन येते, मला माहिती आहे हे कुठे असतील. तेव्हा राजाराम म्हणतो, अगं सावित्री, समधीकडं शोधलं आम्ही, आणि एवढं रात्रीची तू आता कुठे जातेस? तेव्हा सावित्री म्हणते, मला माहिती आहे हे कुठे असतील. भाऊजी, तुम्ही येताय का माझ्याबरोबर? आपण जाऊन यांना शोधू. तेव्हा इथे राजाराम सावित्रीबरोबर आता जायला तयार होतो. आधी तो तुला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला वाटत असतं की मी शोधून आलो आहे ना सगळीकडून, मग आता सावित्रीला कुठे भेटणार आहे? पण काही जागा अशा असतात ज्या फक्त बायकोला आणि नवऱ्याला माहिती असतात. तशी ती जागा फक्त सावित्रीला माहिती असते आणि ती म्हणते, मला माहिती आहे मालक कुठे आहेत, तुम्ही चला फक्त माझ्याबरोबर, आपण जाऊन त्यांना शोधून आणू. तेव्हा इथे आता त्याच ठिकाणी, किल्ल्याच्या ठिकाणी, लाल महालाच्या ठिकाणी ज्योती येऊन एकटाच बसलेला असतो. तेव्हा त्याला आठवत असतं लहानपणी जेव्हा इथे ज्योतीला शाळा शिकायची असते तेव्हा सावित्रीने शब्द दिलेला असतो की काय बी झालं तरी तुम्ही शाळा शिकणार, तुमची इच्छा पूर्ण होणारच. त्यानंतर इथे सावित्री खंबीरपणे ज्योतीच्या पाठीशी उभी राहत म्हणालेली असते की तुम्ही शिका आणि 7वीच्या परीक्षेमध्ये इथे आता अव्वल गुणांनी पास व्हा. मी तुम्हाला काय बी झालं तरी गंगाधर शास्त्रीच्या घरी पाणी भरू नाही देणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, जेव्हा इथे सरस्वती म्हणते की इथे महिलांना शिक्षणाचं महत्त्व कोण पटवून देणार, कोणीतरी स्त्री पाहिजे, तेव्हा सावित्री म्हणते, मी आहे ना, मी त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देईन. तेव्हा प्रेक्षकांनो, ज्योतीला वाटत असतं की सगळीकडे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी माझी सावित्री आता नकार का देते? तर इथे कुटुंबाचा विचार करून मग ह्या मुलींचा विचार कोण करणार? ज्यांना समाजामध्ये इज्जत नाही, मान सन्मान नाही, त्या मुलींचा विचार कोण करणार असं ज्योतीला वाटतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ज्योती विचार करत असताना त्या ठिकाणी सावित्री आणि इथे राजाराम दोघेजण येतात. राजाराम म्हणत असतो, अरे ज्योती, तू इथं काय करतोयस? चल घरला चल. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, घरी येऊन काय करू, मला घरी नाही यायचं आहे. तेव्हा इथे सावित्री म्हणते, हे बघा, तुम्हाला माझा राग आलाय का? जे काही असेल ते असेल, घरी जाऊन बोलू ना, इथे असे कशाला बसलात? तेव्हा इथे ज्योती म्हणतो, नाही, मला काही आता घरी वगैरे यायचं नाही आहे. तेव्हा इथे सावित्री म्हणते, तुम्ही रागवलात का माझ्यावरती? तो म्हणतो, रागवलं नाही आहे, मला वाईट वाटले सावित्री, कारण इतक्या मेहनतीने आपण शाळा सुरू केलेली आणि जेव्हा मला सगळ्यात जास्त तुझ्या होकाराची गरज होती तेव्हा तू मला नकार दिलास आणि ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही. मला त्याचं वाईट वाटलं, कारण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी माझी सावित्री आता मला एकटं सोडते की काय, असं मला वाटलं. तर पुढील भागामध्ये इथे आता ज्योती सावित्रीला सगळ्यांसमोर विचारत असतो. तिथे मोरोपंत आणि तात्या भिडेसुद्धा आलेले असतात. तेव्हा सावित्रीला ज्योती विचारतो की सावित्री, आता मी तुला शेवटचं विचारतोय, खरं खरं उत्तर दे, तुला महिला पंतोजी व्हायचं आहे की नाही? तू मुलींना शिकवणार की नाही ते सांग. तेव्हा सावित्री म्हणते की मी मुलींना शिकवणार नाही, असं ती म्हणणारच असते. तेवढ्यातच इथे मोरोपंत म्हणतो की वहिनी, पंतोजी होण्यासाठी होकार द्या, नाही म्हणू नका. तात्या भिडेसुद्धा तेच म्हणतात की इथे महिला पंतोजीची गरज आहे, तुम्हाला अक्षर ओळख आहे, नाही म्हणू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, राजाराम दादा म्हणतात की सावित्री, घरादाराचा विचार कर, उगाच इथे यांचं ऐकून होकार बिकार देऊ नकोस. होकार द्यायची काय बी गरज नाही सावित्री, नकार दे. तेव्हा इथे सावित्री म्हणत असते की मी महिला पंतोजी होणार नाही, असं म्हणाल्यानंतर ज्योतीला खूप वाईट वाटतं. तेव्हा सावित्री म्हणते, असं मी कधीच म्हणणार नाही, मी महिला पंतोजी होणार मालक, काय बी झालं तरीसुद्धा महिला पंतोजी होणार आणि मी मुलींना शिकवणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांना आनंद होतो, पण राजाराम दादाला खूपच जास्त वाईट वाटतं. तेव्हा तात्या भिडे म्हणतात की आता जर इथे सावित्रींना मुलींना शिकवायचं असेल तर त्यांनी 4थी पास असणं महत्त्वाचं आहे, 4थीचं शिक्षण घेतलं पाहिजे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तात्या भिडे यांचे जे वडील आहेत ते म्हणत असतात की 4थी परीक्षा पास होणं म्हणजे अजून 4 वर्ष जाणार, बरोबर ना? त्याच्यामुळे आता 2 वर्षातच मी दुसरे कुणीतरी भाडेकरू बघतो आणि माझ्या दोन्ही जागा भाड्याने देऊन टाकतो. मग कुठे शाळा घ्यायची आहे ती तुम्ही घ्या, कळलं का? असं आता स्पष्टपणे त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आता तात्या भिडे म्हणतात, काही झालं तरी जागा कुठेही जाणार नाही, पण 4थी पासचं शिक्षण घेणं मात्र गरजेचं आहे.
त्यानंतरच त्या शिक्षिका होऊन मुलींची शाळा घेऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाकडे जास्त भर देणं हे गरजेचं आहे असं तात्या भिडे आता ज्योतीला सांगत असतात. त्यांचे वडील कितीही आरखुटापणा करण्याचा प्रयत्न करू दे, पण तात्या भिडे ज्योतीच्या सोबत खंबीरपणे उभे असतात.